सगळीच म्हणजे आज आमचं एक जे वय आहे 50-51 असेल किंवा त्यावेळेला गावापूर्वी जे होतं 70-80च्या दशकामध्ये कोणीही गावातील किती कोण मोठा असू दे तो गावातल्या शाळेतच शिकत होता, आपल्या शासकीय शाळेत शिकत होता आणि तिथून तो तयार होऊन पुढे झाला. म्हणजे आज लोक जी पुढे आली ती आपल्या शासकीय शाळेतून जिल्हा परिषद शाळेतून पुढे आली किंवा गावाच्या हायस्कूल मधूनच शिकून पुढे आली. आज ग्रामपंचायत आणि शैक्षणिक हे नातं खूप जवळच आहे. म्हणजे दोन सख्या बहिणी दोन सख्खे भावासारखं नातं आहे आणि एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, शिक्षण आणि गाव. जर शिक्षण जर चांगल्या पद्धतीनं असेल त्या गावातील तर आपल्याला 100% त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो आपण. पूर्वी गावातील शिक्षक राजकारण गावातील हँडल करायचे. राजकारण हा शब्द वाईट नाही आहे, म्हणजे गावातील सामाजिक बंधन जे असायचं ते शिक्षक लोक हँडल करायचे. आज शिक्षक लोक किंवा शैक्षणिक व्यवस्था आहे ती थोडीशी स्वतःला विसरून गेलेली आहे की आपण काय केलं पाहिजे या सिस्टीम मध्ये. आज गावामध्ये पूर्वी शिक्षक लोक राहायची स्वतः त्या गावामध्ये आणि त्यामुळे त्यांचा मुलांच्यावर दरार असायचा किंवा एखादा उपक्रम असेल शाळेत तर ती रात्री सुद्धा मुलांना बोलवून घ्यायची. मुली सुद्धा रात्री शाळेत येत होत्या हायस्कूलमध्ये वगैरे. असं चांगलं वातावरण शिक्षणाबद्दल होतं किंवा मुलं सुद्धा शैक्षणिक व्यवस्थेला रिस्पेक्ट देत होती. आज शाळेत मुलगा गेला नाही तर घरातील आई वडील जे अज्ञानी असायचे ते सुद्धा त्याला रागवायचे. परत मुलांना शाळेत जर एखादा मार बसला तरी पालकही तक्रार करून येत नव्हते. पण आता उलट झालंय, आता जर मुलाला जर कोण काय रागवलं तर पालकच मुळात त्याच्या विरोधात गेले. असं नाही व्हायला पाहिजे. जर एखादी चूक झाली मुलाच्या शैक्षणिक ह्याच्यासाठी चांगल्या कामासाठी खूप चांगले होते. आज बघा तुम्ही जे आज आपल्याला IAS लोक असू दे, MPSC लोक असू दे, शासकीय सेवेमध्ये वर्ग 3 ची लोक असू दे, वर्ग 2 ची लोक असू दे, ही सगळी खूप कष्ट करून वर आलेले आहेत. आता मी मगाशी आमच्या एक डॉक्टर मलेनाथ कलशेट्टी यांचं नाव घेतलं. आमचे जे गुरु आहेत देशाचे उपमहासंचालक आहेत त्यांचं एक परवा बी विकास यात्री म्हणून एक पुस्तक आलं आपल्या ह्याच्यात युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून. त्यात मी जर थोडं वाचन केलं त्यांच्या लहानपणी खूप वाईट अवस्था होती. म्हणजे 72 दुष्काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात सांगलीत आपला जो पूर्व भाग असेल पण बऱ्याच ठिकाणी खूप प्रचंड वाईट अवस्था होती आणि तरी सुद्धा ती लोक शिकली खूप मोठी झाली कारण बेस्ट शिक्षण आहे. आज पहिलीच्या पूर्वी अंगणवाडीचं शिक्षण, आज आमच्या अंगणवाडी ताई जेवढ्या डिवोटेडनं काम करतात शैक्षणिक क्षेत्रात तेवढं जरी आमच्या शैक्षणिक विभागानं जर डिवोटेड काम केलं तर 100% आपल्याला आणखीन त्याचे दिवस येतील. आज आपल्याला जिल्हा परिषद मार्फत मॉडेल स्कूल योजना आहे पण मॉडेल स्कूलमध्ये लोकांचा सहभाग खूप मोठा लागतो. आज प्रत्येक गावानं मॉडेल स्कूलचं संकल्पना घेतली पाहिजे. माझा मुलगा जातो त्या शाळेतलं स्वच्छतागृह कसं आहे, त्या मुलींसाठी व्यवस्था कशी आहे, मुलांना ग्राउंड आहे का खेळायला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी 40-50 वर्षापूर्वी खेळासाठी मैदान हा विषय नव्हता. मुलं खेळणं हा अंगीकारी होतं. आज मुलांच्याकडं मोबाईल सारख्या आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं मुलांचं थोडंसं शैक्षणिक बद्दल थोडंसं विचारलंय. आपण आठवून बघा, आपण ज्या वेळेला 1ली, 2री, 3री, 4थीत होतो त्यावेळेला आपल्याला 30 पर्यंत पाढे कंपल्सरी शाळेत शिकवलं जायचे. आज आता लहान मुलांना 1ली, 2री, 3री, 5वी, 7वी झाली तरी त्यांना पाड्यांचा विषयच माहित नाही. पाढे पाठ झाले पाहिजे किंवा सगळं कॅल्क्युलेटर आलं, मोबाईल आलं म्हणून त्यामुळे लोकांचं त्यावर बुद्धीवर ताण देणं थोडं कमी झाले. आणि मला वाटते प्रत्येक ग्रामपंचायत असू दे, आमचे ग्रामपंचायत सदस्य असू दे किंवा ती शालेय व्यवस्थापन समिती आहे ती खूप स्ट्रॉंग झाली पाहिजे. आज नुसती गोरगरिबाची मुलं येऊन चालणार नाहीत. सर्वच गावातील मुलांनी पालकांनी ठरवलं पाहिजे की माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकेल. आमच्या जिल्हा परिषद शिक्षक शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा ह्यात डिवोटेड काम केलं पाहिजे. कारण आता वेळ अशी आहे की नुसतं सकाळी 10 ते 5 काम करून चालणार नाही. ह्याला 10 पूर्वीचं पण त्याचं प्रयोजन असलं पाहिजे शाळेचं आणि 5 नंतर सुद्धा शाळेमध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, वाचनाची सवय असली पाहिजे. जे पूर्वी लोकांना वाचनाची आवड होती आज वाचनाची आवड खूप कमी झालेली आहे. आज दैनिक पेपर बघा, आपण पेपर सुद्धा आज कमी येतात किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आज जसं जसं टीव्ही आला मनोरंजन साधन तसं हळूहळू खूप खूप कमी होत गेले. त्यामुळे शिक्षणावरील खूप लोकांची कमी झालेला बॉन्डिंग कमी झालं शिक्षणाविषयी. आज मोहिते वडगाव म्हणून गाव आहे कडेगाव तालुक्यातील, त्या ठिकाणी जो उपक्रम राबवला आदर्श तिथल्या सरपंचाने खूप छान आहे. म्हणजे मी आज सांगणं गरजेचं आहे आपल्या ठिकाणी, कारण संध्याकाळी 6 ते 9 ह्या 3 तासात पूर्णपणे मोबाईल बंद, मुलांनी फक्त अभ्यास करायचा. आज त्या गावातील शैक्षणिक स्तर आहे तो खूप उंचावलेला आहे. मुलं अभ्यास करायला लागली. घरातील जे स्त्रिया होत्या टीव्ही बंद असल्यामुळे स्वयंपाक संध्याकाळी करायला लागल्या, त्यामुळं आणि त्या लक्ष द्यायला लागल्या, मुलांचं शिक्षण घ्यायला लागल्या. पूर्वी घरात विचारायचे वडील की बाबा तुझा
होमवर्क झालाय का किंवा काय शिकलास तू शाळेत, आज थोडंसं ते कमी झाले. कारण पालकांनाच सवड नाहीये की आपल्याला मुलाबद्दल शैक्षणिकबद्दल चर्चा करायला किंवा माहिती घ्यायला. ही खरी खंत आहे.